घटस्फोट नागले त्याच विरुद्ध युक्ती 11 वालाई पडा. पंचांकडून इशारा येतो. सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. युक्ती 11 वालाई पडा संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये बघतोय आपण. या पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर मला वाटते लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू होता. तर अवांतर धावेने संघाचं खातं खोललं गेले. धावसंख्या बघतो आपण 1 धाव. प्रदीप आणि रोहित अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. त्याचवेळी गोलंदाजी मार्कवर बघतोय गौतम. पुन्हा एकदा आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून खेळून काढलेला चेंडू क्षेत्ररक्षक होता मिडॉनच्या दिशेला, परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण झालेला आहे लॉगांच्या दिशेला. तर अशा प्रकारे 2 धावा पूर्ण करत आहेत या चेंडूवर. 2 धाव्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र 3 धावा. गौतम आपल्या पहिल्या षटकामधला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू आपण बघतोय मिड विकेटच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला गेला. अशा प्रकारे चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. या 4 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र बघतो आपण 7 धावा झालेल्या आहेत. तर प्रदीप याच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. या चौकाराच्या साह्याने आपल्या संघाची धावसंख्या 7. पुन्हा एकदा गौतम. पुन्हा एकदा पंचांकडे इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. 1+1 अशा 2 धावा येत आहेत. दोन धावेने संघाची धावसंख्या आता मात्र बघतो आपण 9 धावा झालेल्या आहेत. चांगली सुरुवात मानावी लागेल आपल्याला. या पुढचा चेंडू पुन्हा एकदाच कव्हर पॉइंटच्या दिशेला. 2 क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून खेळून काढला चेंडू सीमारेषेकडे जातोय. अशा प्रकारे सीमारेषा बाहेर जातोय 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. तर पॉवर प्लेचं षटक आहे आणि नक्कीच पुरेपूर फायदा उठवताना दिसतात हे दोन्ही सलामीचे फलंदाज. एका बाजूला बघतो आपण प्रदीप, तर दुसऱ्या बाजूला बघतोय रोहित. धावसंख्या झालेली आहे ती 13 धावा. चांगली पार्टनरशिप जमवण्याचा प्रयत्न केला जातोय कारण 4 षटकाचा सामना आहे. पुन्हा एकदा गौतम गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा जागेवरून खेळून काढलेला बॉल जातो स्क्वेअर लेगच्या दिशेला. आणि बघता बघता सहजरित्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. या 2 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र 15 धावा बघतोय. या पुढचा फटका रिव्हर्स शॉट खेळला गेला. बॉल जातो थर्डमॅनच्या दिशेला. 2 क्षेत्ररक्षक त्याच्या मागे. अशा प्रकारे सीमारेषेच्या बाहेर जातोय चेंडू. ह्या षटकामधला बघायला गेला तर हा 3रा चौकार येतोय.
प्रदीप बघायचं गेलं तर या पहिल्या षटकामधला हा तिसरा चौकार पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा उठवला गेला दोन फलंदाजाकडून. काय बोलशील प्रदीप आणि रोहित याच्याकडून? त्यांनी बघितलं की इथे धावा चेसेबल आहेत, त्यांना जास्तीत जास्त या धावा फलकावरती लावायच्या आहेत. रोहित त्यावेळेस बघा सेन्सिबल क्रिकेट चौकार येत आहेत आणि त्यानंतर सिंगल वरती देखील भर देत आहेत. फक्त हलक्या त्याने चेंडूला खेळून काढला, सन्मान दिला चेंडूला, एक सिंगल धाव घेतली आणि या सिंगल धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचलेला आहे तो म्हणजे 20 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये 20 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल पॉवर पॅक मी तर म्हणेन फलंदाजी झालेली आहे प्रदीप आणि रोहित याची. यस कम ऑन डिझाय. मनोर बाजारान तुला मी पाहिलंय, तेव्हापासून जीव तुझ्यात गुंतलाय. मनोर बाजारान तुला मी पाहिलंय, तेव्हापासून जीव तुझ्यात गुंतलाय. प्रेमानं म्हणतो तुला पिल्लू. थँक्यू डीजे. लक्षात घ्या मैदानाच्या मध्ये तुम्हाला फक्त एकदाच पाणी पाठवलं जाईल, एकदाच ड्रिंक्स ब्रेक होईल, लक्षात घ्या. पहिलं षटक आपण बघितलं, गौतम भोईर यांनी हाताला. दुसरं षटक हाताळण्यासाठी पाहतो आपण संदेश आलेला आहे, संदेश चाकर. पाहूया कशा प्रकारे बॉलिंग करेल. पॉवर प्लेचं बंधन हटलं गेलेलं आहे. क्षेत्ररक्षकांना आता जर आपण बघितले तर डीप मध्ये तैनात केलेले आहेत. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर पॉइंट. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. त्यानंतर एक आपण पाहतोय फाईन लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केला गेला होता, त्याला 30 सर्कल मध्ये घेतलं जात आहे. पहिलाच बॉल आपण पाहतोय संदेशाचा फक्त हलक्या हाताने खेळकडे मनगटी फटके पाहायला मिळतोय. मात्र खराब फिल्डिंग झालेली आहे, खराब फिल्डिंग आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावन करता चौकार. दक्ष होता तिकडे आपण पाहतोय, दक्षकडनं खूप मोठी चूक झालेली आहे आणि पाहतोय की रोहितच्या बॅट मधनं आणखीन एक चौकार आलेला आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मात्र त्यानंतर एक स्वतःला सावरलं आणि चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला. फक्त एक धाव मिळालेली आहे. आपण पाहतोय या एका सिंगल धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 25 या धावसंख्येवरती 25. नक्कीच दुसरं षटक मैदानामध्ये स्थिर आहे आणि धावसंख्या बघतो आपण 25 धावा. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेग पंचांच्या वरून खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. या 2 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र बघतो आपण 27 धावा झालेल्या आहेत. मागच्या सामन्यामध्ये बघायला गेलो तर 44 धावांचं लक्ष्य हे चेस सुद्धा केलं गेलं जय आंबे स्पोर्ट डोंगरीपाडा संघाकडून. नक्की जास्तीत जास्त धावा तुम्हाला जमावं लागतील कारण खेळपट्टी बघायला गेलं तर आउटफील्ड एकदम फास्ट आहे. पुन्हा एकदा संदेश गोलंदाजी मार्कवर. संदेश आपल्या दुसऱ्या षटकामधला पुढचा चेंडू, यापुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात जोरदार एलबीडब्ल्यू ची अपील केली जाते पंचांकडे. आणि प्रदीप याच्या बॅट मधून निघालेली हे एक धाव, एका धावेने संघाची धावसंख्या आता मात्र बघतो पण 28 धावा. एक चांगली पार्टनरशिप बघतो 28 धावेची.
संदेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू आटा मात्र बघतो आपण मिडलच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, परंतु पुन्हा एकदा झेल सुटला जातोय. बघा दक्ष याचा आपण जर विचार केला तर आउटफील्ड मध्ये एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे. कमी वयामध्ये मित्रमंडळी त्यांनी जास्त उंची गाठलेली आहे, मात्र आज नक्कीच दिवस नाही आहे त्याच्याकडे. आपण पाहतो की सातत्याने त्याच्याकडे खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. संदेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक दूरवर आहे. पुन्हा एकदा सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या आता मात्र बघतो आपण 31 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपतंय. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपताना दिसतंय. अशा प्रकारे दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 31 धावा. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आलेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये बघतोय आपण 11 धावा आलेल्या आहेत. जी सरासरी बघतोय 2 षटकामागे 15.50च्या सरासरी मेंटेन करताना दिसतोय आपल्याला. युक्ती 11 वालईपाडा संघ जर ह्या सरासरीने पुढे गेला तर नक्कीच 50+ धावा या मैदानामध्ये आपल्याला बघता येतील. पण कालच्या दिवसात बघितलेलं आहे की जास्तीत जास्त धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. 50+ जास्तीत जास्त स्कोर आपण कालच्या दिवसामध्ये बघितला तो आईमाऊली राजावली ए या संघाने लावला. सलग 3 मॅच मध्ये त्यांनी 50+ धाव फलकावरती लावल्या आणि ते सामने जिंकले देखील. प्रथम फलंदाजी करत असताना ते आपण बघितलं की जास्तीत जास्त धाव फलकावरती लावायचे आणि ते धावा रोखायचे देखील. खूप चांगला परफॉर्मन्स काल त्यांनी दिला होता आणि सुपर 4 मध्ये ते क्वालिफाय झालेले आहेत. आई माऊली नागले संघाचं आगमन झालेलं आहे, त्यांचा मी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम महेशजी जाधव, आपलं हार्दिक स्वागत आहे. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल बघतोय आपण मिडॉनच्या वरून सरळ सीमारेषेच्या बाहेर जातो चेंडू. 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. पैजण वाजवती चमचम मांडा आहे भारी टमाटम. पैजण वाजवती चमचम मांडा आहे भारी टमाटम. पोशिना परदेदम. आपण बघितलं की रोहित याला जास्तीत जास्त प्रमोट केलं जातं सलामीला. नो बॉल, नो चेंडू इथे हाताला गेलाय. पाहतो की रोहित बद्दल बोलत होतं की रोहित याला तर जास्तीत जास्त प्रमोट केलं जातं सलामीसाठी, कारण त्याचं क्रिकेट भरपूर इम्प्रूव्ह झालेलं आहे. अगोदर आपण त्याला फक्त बॉलिंग करताना पाहायचो, आता मात्र तो बॅटिंग बॉलिंग दोन्ही करताना दिसतोय. फुल टॉस चेंडू आणि या फुल टॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचललेला आहे. चेंडू आउट ऑफ द पार्क झालाय. 6 धावांकरता षटकार. ह्या षटकामधला दुसरा षटकार खूपच महागडं षटक मानावं लागेल दक्ष यांचं. अवघ्या 2 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा मोजतोय. खराब गोलंदाजी आणि त्याचा पुरेपूर फायदा रोहित सारखा फलंदाज उठवतोय. पुन्हा एकदा दक्ष गोलंदाजी मार्कवर. कारण ह्यावेळी बघायला गेलं तर दबाव गोलंदाजाच्या वर असेल, कारण 2 चेंडूमध्ये 13 धावा. दक्ष गोलंदाजी मार्कवर. आपल्या तिसऱ्या षटकातला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन चेंडू मागच्या दिशेला जातोय. आउटफील्ड फास्ट आहे. बघता बघता चेंडू सीमारेषेच्या पार जातो 4 धावांसाठी. थँक्यू डीजे.
सन्माननीय राजेंद्रजी कोठावले साहेबांचे इथं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की आमच्या VIP डायसवरती या आणि स्थानापन्न व्हा. सन्माननीय राजेंद्रजी कोठावले साहेबांचं आगमन झालंय, त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे की आमच्या VIP डायसवरती या आणि स्थानापन्न व्हा. ह्या एका धावेने संघाची धावसंख्या बघतोय आपण आता मात्र 49 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कालच्या दिवसामध्ये बघायला गेलं तर 65 धावाचा एक हाय स्कोर आहे या मैदानामध्ये, ज्या चेस सुद्धा केलेल्या होत्या. दक्ष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता, बॉल लॉगांच्या दिशेला येतो. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी झालेली आहे इथे आणि चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये झेल सुटला गेला. आणि प्रदीप सारख्या फलंदाजाला पुन्हा एकदा जीवदान मिळते. अशा प्रकारे हाफ सेंचुरी पूर्ण करताना दिसतोय आपल्याला युक्ती 11 वालैपाडा संघ. 50 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. अजूनपर्यंत 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या मैदानामध्ये बघायला गेलं तर 65 धावा या हायएस्ट आहे आणि त्याला मागे टाकतो की काय आज बघायला मिळेल आपल्याला वालैपाडा संघ, कारण 6 चेंडू आहेत अजूनपर्यंत. हायएस्ट स्कोर या मैदानामधला 65. बघूया अजूनपर्यंत 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगली फलंदाजी बघायला मिळते आपल्याला. प्रदीप आणि रोहित याच्याकडून सलामीला झालेली जोडी आणि 50 धावेची एक पार्टनरशिप सुद्धा झालेली आहे यांच्या नावावर. या पुढचा चेंडू बघतोय आपण तडव्यांच्या वरून. चेंडू सीमारेषेच्या कडे जातोय, सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. या 6 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र बघतोय आपण 56 धावा झालेल्या आहेत. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या वरून बॅक टू बॅक षटकार. मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जीवदान दिलेलं होतं प्रदीप याला आणि त्या जीवदानाचं सोनं करताना दिसतंय इथे. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा लांबी कमी उंची जास्त आहे, स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय आणि बघता बघता सहजरित्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. या 2 धावेने संघाची धावसंख्या आपण बघतोय 64 धावा झालेल्या आहेत. या मैदानामधला बघायला गेलं तर 65 धावा हा उच्चतम स्कोर आहे आणि नक्कीच आज त्याला पाठी टाकेल वालैपाडा संघ. या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन जातोय. चेंडू 2 क्षेत्ररक्षक होते, मिस फील्ड झाली, चुकीला माफी नाही. बघता बघता चेंडू सीमारेषा पार जातोय 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. हा येतोय चौकार. थँक्यू डीजे. तर प्रदीप ह्या स्पर्धेमधला हायएस्ट स्कोर 68 धावा झालेल्या आहेत. अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ओ हो हो, मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. खरोखरच
बघायला गेलो तर ही एक रेकॉर्ड आहे या मैदानामधला. अजूनपर्यंत एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून खेळून काढला चेंडू. बॉल येतो लॉगऑफच्या दिशेला, सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. आणि शेवटच्या चेंडूवर चौकार आल्याच्या नंतर धाव संख्या बघतोय आपण. आणि 78 धावा झालेल्या आहेत. आणि मला वाटते प्रदीप असोसिएशन मधला हा रेकॉर्ड आहे की नाही, कारण पार्टनरशिप खरोखरच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये हा एक रेकॉर्ड आहे. 78 धावेची पार्टनरशिप. आणि ही बघतोय आपण युक्ती 11 वालईपाडा संघाच्या नावावर जाते. प्रदीप आणि रोहित याच्या नावावर एक रेकॉर्ड झालेला आहे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये. 78 धावांची पार्टनरशिप. वाजून देस ना पोरा पोरींला नाचून देस. नाम पलसाचा पान नांगाया बेसना तरप्याचे मुजिक वनाचा या ठेस. पलसाचा पान नांगाया बेसना तरप्याचे मुजिक वनाचा या थँक्यू डीजे. चला लगेच शतरक्षण लावून घ्यायचं आहे. युक्त 11 वालायपाडा टीम आपणास विनंती आहे की आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका. सन्माननीय मयुरेशी वाघ साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक स्वागत करतोय. Arabusha
थँक्यू डीजे. 78 धावा या धावा फलकावरती लागलेल्या आहेत. 19 धावांचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे. आमच्या मंचावरती आत्ताच आगमन झालेलं आहे. समाजसेवक सन्माननीय मयुरशी वाघ साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. आपण तो जी न्यूज 11 पाहतोय त्याचे ते प्रोप्रायटर आहेत. भरपूर समाजसेवा त्यांनी नक्कीच केलेली आहे. खास करून आपण जर बघितलं तर विरार शहरासाठी पाण्यासाठी खूप मोठं आंदोलन त्यांनी केलं होतं. आज विरार शहरासाठी आपण जे आपण पाणी पाहतोय हे त्यांची देण आहे. मी तर म्हणेन की खूप मोठं आंदोलन त्यांनी केलं होतं. सन्माननीय मयुरशी वाघ न्यूज 11 चे प्रोप्रायटर आहेत आणि आज ते आवर्जून इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. चेंडू हवेमध्ये आहे. रोहित दळवी चेंडूच्या खाली येतोय आणि चांगला झेल इथे पकडतोय. पहिला गडी इथे टिपला जातोय. फलंदाज बाद. संदेश बाद झालेला आहे. नवीन बॅटर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा बघा रोहितचं कमालीचं शतरक्षण इथे पाहायला मिळालेलं आहे. खूप चांगलं शतरक्षण आपल्या संघासाठी धावा इथे रोखत असताना ईगल स्पोर्ट्स नागले संघासाठी आपण जर बघितलं करो या मरो ही स्थिती निर्माण झाली मी तर म्हणेन. कारण 79 धावांचं हे टार्गेट आपण पाहतोय. ते मोठे फटके मारणं खूप गरजेचं आहे. मोठे फटके जर आले नाही तर संघ अडचणीमध्ये सापडेल. बघा पुन्हा एकदा मिस टाइम फटका झाले. पुन्हा एकदा रोहित दलवी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय मात्र चेंडू आपण पाहतोय की जास्त उचली घेऊन निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. डीजे पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय चालू आहे. 2 चेंडू आता बाकी आहेत या षटकामध्ये आणि हा बघा 5वा चेंडू इथे दिशाहीन हाताळला आहे. प्रदीप भोईर याने बॅटिंग मध्ये खूप चांगली त्याने बॅटिंग केली होती. पण ऑन साईडला खूप चांगला स्ट्रोक मात्र त्यापेक्षा चांगलं शतरक्षण मात्र त्यानंतर आपण पाहतोय चेंडू हुळकावणी देऊन सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. 4 धावन करता चौकार. आणखीन एक चांगला स्ट्रोक. आणखीन एक चौकार.
15 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. आपण जे आपले मान्यवर आहेत त्या मान्यवरांचं स्वागत सन्मानित करतोय पुष्पगुच्छ देऊन. आपण पाहतोय समाजसेवक न्यूज 11 चे प्रोप्रायटर त्यांच्या माध्यमातून पाहतोय भरपूर आंदोलनं केली गेली असे सर्वांचे लाडके मयुरेशजी वाघ साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा आपण पुष्पगुच्छ देऊन इथे सन्मान करतोय. दशरथजी खाणे साहेबांच्या शुभासेवा पाहतोय सन्माननीय समाजसेवक आपण पाहतोय मयुरेशजी वाघ न्यूज 11 चे प्रोप्रायटर आहेत. त्यांचा शॉल आणि आपण पाहतोय पुष्पगुच्छ देऊन इथे सन्मान केला जातोय. यावेळेस फुल टॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचललेला आहे. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरता षटकार. थँक्यू विजय. त्यानंतर आपण पाहतोय माडा कॉम्प्लेक्सचे आपण पाहतोय सेक्रेटरी सन्माननीय कृष्णाजी देवाडिगा त्यांचा आपण पाहतोय सत्काराने सन्मान केला जातोय. पुन्हा एकदा फुलटा चेंडू गॅपमध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. व्हॉट अ शॉट. बॅक टू बॅक 2 षटकार इथे ठोकलेले आहेत. यावेळेस आपण पाहतोय बॅटच्या हातली कडा घेऊन चेंडू लॉंगलेग क्षेत्रामध्ये निघून चाललेला आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. कदाचित दुसरी धाव देखील इथे सुखरूप रित्या आपण पाहतोय पूर्ण केली जाईल. 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. बाईटच्या रूपात या 2 धावा इथे मिळाल्या. मात्र धावा ही फार महत्वाची बाब आहे नागले संघासाठी. धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 29 धावसंख्येवरती. खूप चांगली फलंदाजी ते करताना दिसतोय अमन. लिडिंग एज आपण पाहतोय. बॅटच्या टो एंडला चेंडू लागलेला आहे. चेंडू येतो या मिडॉर मध्ये हा चेंडू आला होता. आपण पाहतोय नितेश भोईर होते तिकडे. आपण पाहतोय सर दुसरा कुठला तरी क्षेत्ररक्षक आहे बघा. थोडस फेकी थोडीशी खराब झाली होती. अनिकेत होता. अनिकेतने खूप चांगला प्रयत्न केला मात्र पोचू शकला नव्हता. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. धाव फलक 31 धावा धाव फलकावरती. चेंडूला खेचून घेतलेला आहे. 2 क्षेत्ररक्षक आहेत. 2 क्षेत्ररक्षक मध्ये नक्कीच थोडीशी मिस्टेक झाली होती मात्र बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आलेला आहे. चांगला बॅकअप. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट. या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 33 धावसंख्येवरती. 33 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 79 धावांचं टार्गेट आहे. नक्कीच आतापर्यंत चांगली मजल मारलेली आहे नागले संघाने. यावेळेस आणखीन एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये. झेल पकडला जाईल. अमन याची खेळी संपुष्टात आलेली आहे.
थँक्यू. चला पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. चला पाणी पाठवा. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालेला. 2 षटकामध्ये धाव फलकावरती आपण धावा जर बघितल्या तर 33 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे. म्हणजे 2 ओव्हरमध्ये 12 चेंडूमध्ये 46 धावा. प्रत्येक षटकामागे 23 धावा इथे जिंकण्यासाठी करायच्या असतील. ईगल स्पोर्ट्स नागले या संघाला ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय. आपण पण एक छोटासा ब्रेक घेऊया. देऊया डीजेला संधी. कम ऑन डीजे. चला देऊया डीजेला संधी. आकाश डीजे. थँक्यू डीजे आकाश. आपण पाहतोय की कालच्या दिवसापासून खूप सुंदर गाणी आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत डीजे आकाश मार्फत. फलंदाज बाद होतोय. तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉल वरती अक्षय याने सफलता मिळवलेली आहे. अनिकेत याला मात्र तंबूचा रस्ता इथे दाखवला जातोय. सेहेचाळीस धाव्यांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. आपण बघितलं की जम्बे स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाने पहिला सामना जिंकलेला आहे. तुषार 11 धानीव संघाला पराभूत केलं होतं. आणि आपण पाहतोय ईगल स्पोर्ट्स नागले आणि युक्ती 11 वालाईपाडा असा हा सामना. 19 आपण पाहतो धावांचं टार्गेट इथं ठेवलं गेलंय. त्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत फक्त 33 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. आणखी 46 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि विजयासाठी 46 धावा. स्लोवर 1 आपण पाहतोय. चेंडू हाताला लागलेला. बॅट अगोदरच फिरली होती. गौतम याला वाटलं असेल की चेंडू वेगाने येईल मात्र तसं काही झालेलं नाहीये. स्लोवर 1 डॉट बॉल. 10 चेंडू आणि विजयासाठी 46 धावांची गरज. पुन्हा एकदा तोच प्रयत्न पाहतोय आपण. गौतम याचा चेंडूच्या रेषेमध्ये येताना दिसत नाहीये. लाईन मध्ये येताना दिसत नाहीये. बॅट फिरवली जाते मात्र बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. ज्या प्रकारे वार करण्यासाठी तलवार फिरवली जाते वार होत नाहीये तसंच बॅट फिरवली जाते बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाहीये. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. जणू काही आपण पाहतोय गौतम याची चेंडूवरती नजर नाहीये. पुन्हा एकदा तोच प्रयत्न मात्र यावेळेस चेंडू थोडासा बाहेर हाताला गेला होता. आता मात्र अडचणीमध्ये सापडताना दिसतोय ईगल स्पोर्ट्स नागले हा संघ. यावेळेस फक्त हलक्या हाताने हा चेंडू ते खेळून काढला गेला. स्ट्राईक रोटेट केली गेली आणि गणेश याला आता मात्र स्ट्राईक वरती आणलेला आहे. गणेशाला आता मोठे फटके मारावेच लागतील. जर मोठे फटके जर आले नाही तर नक्कीच हा सामना त्यांच्यापासून खूपच दूर निघून जाईल. प्रयत्न तर केले जात आहेत मात्र अपयशी ठरत आहेत दोन्ही फलंदाज. षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती अवघ्या 35 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आहे ती म्हणजे 44. 44.
आपल्यास फक्त हलक्या हाताने हा चेंडू इथे खेळून काढला गेला. बॅटच्या स्वरूपात एक धाव आलेली आपण पाहतोय. योगेश मोरे शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क मध्ये आपण पाहतोय. गणेशसाठी हा चेंडू समजत नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. फुलटॉस चेंडू आपण पाहतोय. बॅटच्या एकदम वरच्या भागाला चेंडू लागलेला आहे. तेच कारण चेंडूने उंची घेतली होती, लांबी घेतली नव्हती, मात्र झेल सुटला गेलाय. फक्त एकच धाव म्हणजे जास्त काय फरक पडणार नाहीये. आपण पाहतोय जे टार्गेट आहे ते भरपूर दूरवरती राहिलेलं आहे. जंबे स्पोर्ट्स डोंगरीवाडा संघाचा संघनायक आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचा आहे. पुन्हा एकदा ब्लाइंड शॉट इथे खेळला जातोय. गौतम कर्ण कुठल्या प्रकारे बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. चेंडू टाकून सर या षटकातील 4 शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. यावेळेस पाहतोय नटराज पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न सरळ शतरक्षकाला निवडलेला आहे आणि आणखीन एक फलंदाज इथे बाद होतोय. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. शेवटचा आपण बघतोय हा चेंडू औपचारिकता आहे. बघा चौकार आलेला आहे. हितेश मला वाटतं भरपूर उशिरा नाही गेलेला आहे. मला वाटतं लवकर जर गेला असता तर हा सामना त्यांच्या बाजूने येऊ शकला असता. तर भरपूर उशीर झाला. उशिराने का होईना पण मात्र एक चौकार आला हितेशच्या बॅटमधून. हार्ड लक ईगल स्पोर्ट्स नागले. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. युक्ती 11 वालायपाडा.